गोष्टीचं नाव आहे कालनाश. किशोर आणि दिनेश हे अगदी जवळचे मित्र. ट्रेकिंगची त्यांना फार आवड. शनिवार रविवार सुट्टी आली की लगेच ट्रेकिंगला जायचं. जवळचं ठिकाण असलं तर सायकलनं, लांब असेल तर मोटरसायकलनं. एकदा मार्लेश्वरला जाऊया असं त्यांचं ठरलं. मोटरसायकली काढल्या. पहिल्यांदा कोल्हापूरला गेले, तिथं मिसळ खाल्ली. पन्हाळ्याला गेले, तिथे चहा पिला आणि दुपारी 12च्या सुमाराला मार्लेश्वरला पोहोचले. मंदिरात दर्शन घेतलं, जेवण केलं आणि ताणून दिली. झोप झाल्यानंतर एका टपरीवाल्याला दिनेशनं विचारलं, काय हो दादा, कालनाश कुठं आहे? कसला कालनाश? मला नाही माहीत. हे तो म्हणतोय तवर ते टपरीच्या मागणं एक म्हातारा माणूस आला. कुणाला रे पाहिजे कालनाश? मी जाऊन आलोय तिथं. आजोबा, कालनाश कुठं आहे सांगा. नाही रे बाबा, ते काय आठवत नाही. झालं का? तरी सुद्धा कालनाशाला जायचं असे त्यांनी निश्चय केला. दोघंजण टेकडी चढायला लागले जवळच. बऱ्याच वेळानंतर एकदमच उगवावं असं एक पुरातन मंदिर दिसायला लागलं. किशोर म्हणाला, चल कालनाश जाऊ. नको रे, पुढे जाऊन जरा बघूया, दिनेशचं उत्तर. मग पलीकडे उतरायला लागले. तिथं आणखी जरा वेगळाच प्रकार दिसायला लागला. रान, फुलं, झरे, छान वाटत होतं. खाली खाली उतरायला लागले. दिनेशने घड्याळ बघितलं. अरे, आता तर 4 वाजले. मग किशोर म्हणाला, त्यात काय आश्चर्य आहे मग? अरे आश्चर्य, आपण चढायला 4ला सुरुवात केली. अर्धा तास चढलो, अर्धा तास उतरलो तर 5 वाजायला नको? 4 वाजले. आणखी खाली उतरले तर घड्याळ 3च वाजले. हा काय प्रकार आहे असं त्यांना आणखी वाटायला लागलं. आणखी पुढे गेले. एक कडा दिसला. त्या कड्याच्या खाली अथांग पोकळी होती. आकाशात जरी आपण बघितलं तरी निळाशार छान रंग दिसतो, पण या पोकळीला रंगच नव्हता. खाली 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 गेला. किशोर म्हणाला, नको रे बाबा, इथनं आपण खाली गेलो तर आपलाच भूतकाळ यायचा, नाहीतर आपणच त्यात गायब व्हायचो. तेव्हा त्या किशोरला समजलं, दिनेशला समजलं आणि ते धावत पळत वर आले. कालनाशाच्या मंदिरात बघितलं तर कालनाशाच्या मूर्तीचं तोंडच उघडं होतं आणि त्या तोंडामध्ये त्या दरीच्या खाली दिसणारी सारखी अथांग पोकळी दिसत होती. परत ते खाली उतरले आणि कसेबसे गाडीवरनं घरी आले. तेव्हापासून ट्रेकिंगचा नाद सोडला आणि कोणी विचारलं, कसा होता कालनाश? नको रे बाबा म्हणतात आणि निघून जातात.